जिल्ह्यामध्ये जवळपास 45 शिवभोजन केंद्र आहे आणि 45 शिवभोजन केंद्रामध्ये जवळपास 17 महिलांचे शिवभोजन केंद्र आहे। मार्च महिन्यापर्यंत बिलं थांबले होते, पण आता अलीकडे 2 दिवसापूर्वी फरवरी आणि मार्च महिन्याचे बिलं काढले। पण उर्वरित जे बिलं आहे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हे बिलं त्वरित काढावे, कारण जवळपास नाही म्हटलं तरी 2 ते 2.5 कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्याचे बिलाचे थकिती बाकी आहे। आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 45 केंद्र असून 7350 लोक रोज जेवण करतात। या रोज जेवण करणाऱ्या लोकांना आम्हाला पूर्ण पोटभर जेवण द्यावं लागतं आणि जेवणामध्ये थोडंसं जरी कांदा कमी असला किंवा लोणचं कमी असलं तर ग्राहक ताबडतोब बोलतात। वाढलेली महागाई पाहता शासनाला विनंती आहे, सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण येऊन गेलात, यवतमाळ जिल्ह्यातली आपण परिस्थिती पाहिली, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली, पण सगळ्यांच्या परिस्थितीकडे पाहत असताना शिवभोजन केंद्र जे चालवतात संचालक यांच्याकडे सुद्धा आपण एक डोळा ठेवा अशी मी आपणास नम्र विनंती करते आणि आमचं पेमेंट काढावं ही विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।